राज्यात काय काय पाप केलं त्याची जंत्री ही माझ्याकडे आहे, सर्व बाहेर काढेन अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपचे खासदार अशोक चव्हाणांना इशारा दिलेला आहे। अशोक चव्हाणांनी भाषणादरम्यान नाना पटोलेंसारखा बेजबाबदार माणूस आपण पाहिलेला नाही, त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्षाची आज वाताहत झाली असा आरोप केला होता। त्याला नाना पटोलेंनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। नानांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार टिकलं असतं। हा माणूस एवढा उतावळा, एवढा बेजबाबदार, राजीनामा दिला, पक्षाचा अध्यक्ष व्हायचा झाले आणि आज वार्ताहरांची पक्षाची सुरू झालेली आहे। केवळ आणि केवळ यांच्या बेजबाबदारपणामुळे ही सुरू झालेली आहे। हो, त्यांना बांधकाम विभाग मंत्री म्हणून जी नोट मोजायची मशीन ठेवली होती ते त्यांची बंद झाली, त्याचा त्रास होणारच त्यांना। आणि सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणारा अशोक चव्हाण, त्यांना माझ्यावर बोलायची लायकी पण नाही।